हॅलो यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पटेल ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलला स्वागत आहे। तर आता लवकरच रक्षाबंधन येत आहेत, तर आई तुम्हाला आज दाखवते नारळी भाताची रेसिपी। तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। इकडे बघा, आज आपण नारळी भात बनवणार आहोत, कारण की आता रक्षाबंधन जवळ आले, त्याच्यासाठी साहित्य घेतले। इकडे बघा, तुम्हाला दाखवतो। बासमती राईस आहे 1 वाटी, काजू आहेत, बदाम, वेलची, दालचिनी, लवंग, पाऊण वाटी किसलेला गुळ आहे, एक वाटी किसलेला नारळ, ओला नारळ, तूप आहे घरचा, मीठ आहे चवीनुसार। चला आता तुम्हाला दाखवतो। पहिले तांदूळ धुवून घ्यावे। पहिले तांदूळ धुवून घ्यायचं। तांदूळ मस्त 3-4 पाण्याने धुवून घेतले। आता त्यांना आपण सुकट ठेवू जरा। चला आता आपण गॅस चालू करू। कढई ठेवले भात बनवायला। पहिले आपण चमचा तूप टाकू। तूप टाकायचा, घरचा साजूक तूप। दालचिनी टाकले, 2 लवंग, वेलची, काजू टाकून घ्या, बदाम, काजू आपलं मस्त काजू बदाम तळून झाले। आता खोबरं टाकू, खोबऱ्याला पण मस्त तुपावर शिजवून घ्यावं। आता खोबरं आपला मस्त तळून झाले 2 ते 3 मिनिटं। आता आपण ते बासमती तांदूळ टाकू, ते पण थोडं परतून घेऊ। 2-3 मिनिटं परतून घ्यावं मस्त एकजीव करून। तांदूळ मिक्स करून झाले आपला मस्त। आता गूळ टाकू, गूळ पण मस्त मिक्स करू। गूळ आपला मस्त मिक्स करून झाले। आता आपण त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण द्यावं आणि गॅस बारीक ठेवू। परतून घ्यावं आपण परत। पाणी टाकून घ्यावं आता आपण त्याच्यात। 2 वाटी पाणी टाकता मी। जास्त परतीत नाही तर मग ते तांदूळ फुटताना आपलं बासमती आहेत ना। आता परत मंद आचेवर ठेवता। पाच मिनिटं ठेवला। आता भात आपला अजून काही झाला नाही। आता मीठ टाकू, मीठ नव्हता टाकला, थोडासा चवीपुरता। दहा मिनिटं परत आपण वाफ द्याव आणि बारीक गॅस ठेवू। मस्त झाले आपला भात। नारळी भात
इकडे बघा फायनली आपला मस्त नारली भात रेडी झालेला आहे. अरे आता रक्षाबंधन पण जवळ येत आहे. गरम म्हणा म्हणून चिकाट थंडा झाल्या बरोबर सुटसुटीत एकदम भारी झाले. आता रक्षाबंधन येत आहे जवळ, त्याच्यामुळे आईला बोललो की नारली भात बनव खायला. बनवा तुम्ही पण बनवून खा अशा गॅस बंद पद्धतीने. करता आता 5 मिनिटं ढाकण ठेवू मग डिशमध्ये करता नाही का. भात मस्त झाले आपला. आता इकडे गॅस बघा आपण आपला आता फायनली बंद करू. राईस झालेला आहे. गॅस नारली बंद भात केले. आता नारली भात आपला एकदम रेडी. जास्त वाकराचं म्हणणं त्याला गाठलून क्षण कसा मोहरत तो मस्त झाले. गरम म्हणून चिकाट वाटतं. आता आपण डिशमध्ये काढू. इकडे बघा आपला फायनली नारली भात रेडी झालेला आहे. मस्त